गुंड्यागळ्याने अचानकच काय फिरते? अचानक या मोहिनीला मोठ्या मोठ्या ऍडच काय मिळतात? हा, स्टार लोक यांच्या घरी येतात काय, जातात काय? ते सगळं ठीक आहे, पण ते म्हणतात ना, आग लागल्यावरती ना धूर निघतो, ते काय खोटं नाही. पण ते आग लागली नव्हती, वणवा पेटला होता, वणवा. प्रतापराव प्रतापराव, स्त्रियांवर हात उचलताय. मी असताना नाही होऊ देणार आहे. सारखी हे तुमचा पिक्चर नाही आणि तुम्ही इथे हिरो नाहीत. मान्य आहे ना, मान्य आहे. पण तुमच्यासारखा माणूस की संपलेला माणूसही नाही मी. तुमच्या दुर्दैवाने अजून सेन्सिबिलिटीज जागा आहेत माझ्या. त्या सगळ्या कुटुंबाचा वेलविशर आहे मी. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, हा तमाशा बंद करा आणि निघा. नाही तर पुन्हा मुंबईतून बाहेर पाऊल ठेवू देणार नाही मी. माझी मुंबई आहे, तुझा अमरापूर नाही. नाही, तुझा अर्धा अमरापूर आता माझा आहे. सातबारा बघ जाऊ. 24 खोल्या. काय काय म्हटलं तर म्हणती? 24 माल आहेत अमरापुरात. तेवढेच राहिलेत आता. लपून बसा. सारखी मला एक सांग रे, तुझ्या कुठं आडव्यात शिरलोय का मी आजपर्यंत? तुझ्या ज्या काय भानगडी असतील त्या होऊ दिल्यात ना. तू कशाला चांगला तिकडून चाललेला असा वळून वळून येऊन माझ्या भानगडीत खुपसतो ना? काही संबंध आहे रे तुझा? आहे ना संबंध. मी ऍक्टर, तूही ऍक्टर. तुला चांगला ओळखून आहे मी. हे सगळे फसतील तुझ्या ऍक्टिंगवर, मी नाही. कसं गेलं परत एकदा? वन्स मोर देऊ काय? हा बंटी, द्यायचा का वन्स मोर? अभिनय बघून साक्षात नटराज आले असते खाली थांबवायला. स्पेशली ते पहिल्या बायकोच्या नावाने हंबरडा फोडलात ना, राजे करता काय परत? प्रतापराव, स्क्रिप्ट ठोकली तुमची. नाही, जे काही खेड्यातनं आलेला बोळा भाबडा माणूस वगैरे केलं ना, कुठला बोळा भाबडा माणूस असा येऊन इथं तमाशा करीत? आणि तुम्हाला याची पर्वा नाहीच आहे, कारण तुमचा पर्पज एकच आहे, मोहिनीला आणि तिच्या फॅमिलीला बदनाम करणं. बरोबर ना? कसं आहे आरके साहेब, मी तुम्हाला एक जंटलमन माणूस समजतो. आणि एक जंटलमन माणूस म्हणून तुम्हाला कायदा कानून माहित असं मी समजतो. तर तुम्हाला सांगा, एक माणूस आणि एक बाई यांचं लग्न झालेलं आहे, पण घटस्फोटच झालेला नाही, आणि ती बाई म्हणती दुसरं लग्न करायचं. होईल का कसं? आम्ही केलं का लग्न? नाही ना. राहिलो ना यांच्या आठवणीत. 22 वर्ष त्यांच्या विना काढले आम्ही नाही केलं लग्न, त्यांना बरं लग्न करायचं. हा, त्यांना जर लग्न करायचं असं तर त्यांना आम्हाला रीतसर घटस्फोट द्यावा लागतो. हा, आता आम्ही जो घटस्फोट त्यांना देणार नाही, ते बी तेवढंच खरं आहे. आता राहिला प्रश्न तुमचा, काय की नाही हो तुम्हाला? कशाला आमच्या भानगडीत नाक खुपासता? आमच्या गावाकडं याच्यावर एक म्हणे, येणं ना येणं आणि कोंदील लावून येणं. काय येणं ते नाही तुम्हाला? हा, चाललंय ना आमचा मॅट, चालू द्या ना. तरच जर का आमच्या भानगडीत शिरले ना, पोलिसात घालीन. नाही, असं मुंबईवर तुमचं राज्य, असताल तुम्ही मुंबईचे राजे. पण आम्ही बी एका संस्थांचे राजे आहेत, एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष.
आम्ही भेट पॉवरफुल माणूस, आमची बी असेल ना काहीतरी पॉवर. कुठल्या पाताळात पाठवून देईल कळणार बी नाही. हम्म? हम्म. घोडा घोडा आहे घोडा. खरा दिसला ना. एकदा का चाप वाढला का खट्ट दिशी छाताडात 3 गोळ्या. वा, नवरा बायकोच्या भानगडीत पडू नका. अरके सर प्लीज आत्ता तुम्ही इकडनं निघून जा. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आम्हाला नाही सांगणार. प्लीज. हा माणूस उलट्या काळजाचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याची माती करू नका अशी. ही वेळ कधी ना कधी आमच्यावर येईल याचा अंदाज होताच आम्हाला. आमचं काय व्हायचंय ते होऊ दे, पण प्लीज सर तुम्ही इथून निघून जा. आता छाताडात 3 गोळ्या घुसल्या तरी चालतील. मी काय जात नाही आता. कसे यार के साहेब, यो तुमचा पिक्चर नाही. हे जे चाललंय ते पिक्चर सारखं जरी वाटत असलं तरी हे ओरिजिनल घडतंय. ओरिजिनल, जशी की बंदूक ओरिजिनल आहे. तुम्ही काय घाबरता? बंदूक आहे बंदूक. याच्यात काय घाबरण्यासारखं? काय सुकन्या, कस काय घरी लय येत असे अजून. चला खेळायला. वा. तुम्हाला सांगितलं ना समजांना, आपण पॉलिटिकल फिगर आहे. सेल्फ डिफेन्स साठी गरज पडते याची. कसं कुठं फिरावं लागतं, कशा ठिकाणी जावं लागतं. समजा जंगलात गेलो कुठं, पण त्या जनावरावर गोळ. सर खरं स्वतःला हिरो समजायला लागला काय? चुकून गोळी सुटली ना, जनावराच्या मौतीनं मरशील. जनावर तू आहेस, मी माणूस आहे. या खेळण्याची भीती नको दाखवू मला. 4 पडून आहेत घरी. बॅरेट 92 M9. 22 वर्ष जुनं मॉडेल आहे. पोलिसही नवीन वापरतात आता. त्याचं लायसन्स आहे का? नाही. आहे. नसेल तर 2 वर्ष जाणार एक्स्ट्रा आतमध्ये. तू काय तुझ्या कॅरेक्टर मधून बाहेर येत नाही. पण तुझं कॅरेक्टर जगाला दिसेल याची सोय केली मी. जो काही तमाशा चाललाय ना तुझा, त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. काय रे बंटी? सर फुल HD मध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. काय आहे कायद्याच्या भाषेत एकदा शेवटचं सांगतो. आरखेने आरखेची भाषा वापरायचं ठरवलं, झेपणार नाही तुला. कायदा काय सांगतो? स्त्रियांवर अत्याचार करणे, मुलींवर हात उचलणे, पब्लिक प्लेसमध्ये हत्यार दाखवून दहशत निर्माण करणे, 3 वेगवेगळी कलम आहेत. शिवाय माझ्या डोक्याला बंदूक लावलीच आहे. हे घेतलंय ना? सर सगळं रेकॉर्डेड आहे. 4 कलम लागणार तुझ्यावर. 10 वर्ष काही तू बाहेर येत नाही तुरुंगात. काय म्हणाला होता तू?
अभिनेता नाही, नेता आहे. हा. नेतेगिरी आता दाखवायची तुरुंगात. पुन्हा एकदा शांतपणे सांगतो, गेट लॉस्ट. नाही तर पुढचा मुक्काम जेलमध्ये. ओ नरसिंह प्रतापराव, ते ही ना सभ्य माणसांची वस्ती आहे. हा, तुमचं हे जे काय चाललंय ना ते तुमच्या घरी जाऊन करायचं. हा, हो मालक, आर के सरांना जर काही झालं ना तर आम्ही बघणार नाही तुम्ही कोण आहेत, इथंच फाडून टाकू. हो आता निघताय का पोलीस बोलू? प्रतापराव, मी तुमच्याच ट्रॅपमध्ये अडकले राव. आता नाही का विचारणार ट्रॅप म्हणजे? एकदा का तू तुरुंगात पोचला की मग करतो होम मिनिस्टरना फोन, गृहमंत्री. मग काय स्वगृही परतत नाही तू. अमरापूरच्या आठवणी काढत बस. ठीक आहे, आता जातोच आम्ही. पण हे लग्न होणार नाही, कारण आम्ही घटस्फोटच दिलेला नाही असं. आता कसे 22 वर्ष एकमेकांचं तोंडही न बघितलेल्या नवरा बायकोबद्दल बोलतात. कायद्यात सगळ्या अरेंजमेंट्स आहेत, सगळं कायदेशीर होणार. त्यांच्या वतीनं माझा वकील येईल तुमच्याकडे घटस्फोटाचे पेपर घेऊन. सही करायची आणि मोकळं व्हायचं. त्यामुळे आता लगेच निघा. आणि पुन्हा इथे येण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आरके आणि आरकेची सगळी मॅन पॉवर या कुटुंबाच्या मागे आहे. तेव्हा जपू. शेठ, रेकॉर्डिंग चालू आहे ना, तर मग हे बी रेकॉर्ड करून ठेवा. आता चाललोत आम्ही, पण परत येणार. आणि आम्ही जेव्हा परत येऊ ना, सगळ्यांनी पाठीला आरशे बसून या. आरशे कवा मागून वार होईल कोणालाच सांगता येणार नाही. डरपोक आहेस तू, पाठीमागून वार करणार माहिती आहे. पण हे असे पाठीमागून वार करणारे ना किरकोळीत खिशात घालतो. ये. शालिनी, 22 वर्ष पळत राहिलीस, लय गाडीला आम्हाला. पण आता कुठं लपणार? आता तुझ्या सेकंदाचा हिशोब आम्ही घेणार. सर, छान. अरे हा माणूस आता ह्यांच्या घरावर पाळत ठेवून बसणार. हं? अरे कधी यांचा जीव घेऊ शकतो तो माणूस? शांत हो. काय शांत हो? अरे एक नाही 10 गुंडांना घेऊन येईल तो इथे आणि सगळ्यांचा जीव घेईल. अरे या आरके सोबत ना तो सगळ्यांना गोळ्या घालेल. आई आरडाओरडा करू नकोस. काय आरडाओरडा करू नकोस? तुला कळतंय का मुकुंद? यांच्या सोबत ना आपल्याही जीवाला धोका आहे. आणि तू या असल्या भिकारड्या मोहिनी सोबत नातं जोडायला चालला होतास. आई खूप होतोय आता. काय खूप होतंय? अरे काय काय पाहिलंस काय पोरीत तू? हं? जी पोरगी आपल्या सख्ख्या बापाला मारायच्या गोष्टी करते, असल्या पोरीबरोबर नातं जोडायला चालला होतास तू. आई बास. ही
ही असली भिकारने धंदे करणारी पोरगी माझ्या घरची सून काढवताच तू? बाबा समजवा हिला. का समजवा? अरे ही पोरगी तिच्या आईच्या आयुष्यात आलेल्या परपुरुषाची बाजू घेते आणि ही पोरगी आपल्या घरची सून बनणार? शी. बाबा समजवा हिला. अरे बाबा काय समजवणार मला? हे बघ मुकुंद, मी या लग्नाला आधीपासूनच विरोध करत होते, पण तू माझं ऐकशील तर शपथ ना. या दोन दोन बाप असणाऱ्या पोरीच्या प्रेमाचं भूत चढलंय ना तुझ्या डोक्यावर. अगं थांब. काय थांब? नशीब, माझं नशीब चांगलं की या लोकांबरोबर अजून जास्त ओळख बिळख करून घेतली नाही, नाहीतर लोकांनी ना माझ्या तोंडात शेण घातलं असतं. पुरे झाला आता तमाशा, चला. पण ये मोहिनी, माझ्या पोराला परत फसवण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? तू चल रे. हो चला घरी. चल घरी. तोंडाला येईल ते बोलतेस काय? हा, डोक्यात जायचं नाही माझ्या. तुला बोलवलं लग्नाला? बोलवलेलं? ए काय रे, तुला एकट्याला आमंत्रण दिलं होतं ना, हे लाटांबर घेऊन कशाला आलास इथे? हा, आणि काय मोहिनीशी लग्न करणार? ए तुमचं तुम्हीच ठरवून मोकळा झालात? हा, कुणाला विचारलात मोहिनीशी लग्न करणार? हा, ए परत जर माझ्या मोहिनीच्या वाट्याला गेलीस ना तर उठा बसायचे वांदे करून ठेवले. पिंकी, जास्त शहाणपणा करायचा नाही. काय करते? तू शांत हो. थांबा प्लीज. तू चल तिकडे. सॉरी. हे पाहिलं नाही ते? लग्नात मोठंच विघ्न आलं. आम्हाला माफ करा. हा सगळा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. हे सगळं बघून आम्ही खरंच हादरलो होतो. आम्हाला याची कुठलीही कल्पना नव्हती. शक्य असलं तर आम्हाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा. इतक्या प्रेमाने आलाय, शेवून जा. हे विघ्न दूर झालंय. आता कोणालाही कसलाही धोका नाही. विघ्न संपलेली नाही, आत्ता सुरू झालंय. काय देवकरांनो, लाज लज्जा शरम काय आहे की नाही तुम्हाला? मला ना आधीपासून बरोबर माहिती होतं तुमच्या घरात ना काय ना काहीतरी नक्की गडबड आहे ती. पण माझं नाव कानफाटे पडलेलं आहे ना. डोळ्यांसमोर दिसलं तरी प्रश्न नाही विचारायचा. ही शालू गुंड्या गळ्याने अचानकच काय फिरते? अचानक या मोहिनीला मोठ्या मोठ्या ऍडच काय मिळतात? हा, स्टार लोक यांच्या घरी येतात काय, जातात काय? ते सगळं ठीक आहे, पण ते म्हणतात ना आग लागल्यावरती ना धूर निघतो, ते काय खोटं नाही. पण ते आग लागली नव्हती, वणवा पेटला होता, वणवा. पटतंय ना तुम्हाला सगळ्यांना आता मी काय म्हणत होती ते? हा, कळतंय ना मी काय म्हणत होती? जेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढ्या लवकर या देवकरांना इथून हकलून लावा. नाही म्हणजे उद्या आपल्या पोरांनी जर विचारले प्रश्न तर त्यांना काय सांगायचं? त्यांच्यावर काय संस्कार होतील? आणि जर काय नको ते घडलं तर नातेवाईक सुद्धा घरी यायचे बंद होतील. लांबची जवळची सगळी लोक आहेत ना तोंडात शेण घालतील, शेण. या लफडेबाज लोकांबरोबर संबंध ठेवला म्हणून. कोण लफडेबाज? सांग ना पारू, कोण लफडेबाज? सांगा ना ताई, आम्ही लफडेबाज हो? ए शैला, तू तू किती वर्ष राहते असं आमच्या शेजारी? हा दादा, किती वर्ष आम्हाला बघताय तुम्ही इथे? आमच्या प्रत्येक आनंदात आम्ही तुम्हाला सहभागी करून घेतलं ना हो. पण एकतरी दुःख कधी उंबरट्या बाहेर आलं का हो आमच्या? काकू आलं का?
नाही आलं का माहितीये? माझ्या बाई आणि आमच्या शालूमुळे, त्या दोघांमुळे. कशी असती ही माणसं लपडेबाज? हा ए कल्पना सांग ना. अगं अडचणीच्या काळात माझ्या बाईने शालूच्या डोक्यावर हात ठेवला, पण तो कधीच कांद्यापर्यंत येऊ दिला नाही ग. कधीच नाही. आज आज 22 वर्ष राहते ती शालू आमच्या घरात. दादा 22 वर्ष. तुळस आहे आमच्या घरची, तुळस. अडचणीच्या काळात माझ्या बाईने जो शब्द दिला ना, आजपर्यंत तो मोडला नाही. अगदी जीवावर भेटला तरी सुद्धा नाही मोडला. कशी असतील तिला पुढे बाल. माझी शालू म्हणजे सीता. सीता एकटीनं आयुष्य जगणारी सीता. पण या सीतेचा राम कोण आहे माहितीये? तो आता आला होता ना, तिच्या जीवावर उठलेला, तिच्या मुलींच्या जीवावर उठलेला तो 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 नराधम, तो प्रतापराव नाही. हा नाही, तो प्रतापराव नाही, माझा भाई. तिला प्रत्येक संकटात साथ देणारा माझा भाई, तो आहे तिचा राम. कसा असेल ना पुढे बात. लपडे बाज नाहीच ग. हे दोघं कोण आहेत माहितीये? हे दोघ जण देवळातल्या त्या समय आहे, ज्या पवित्र समया ज्या सतत तेवत राहतात, फक्त दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी. एकमेकांसमोर असतात, कधीच एकत्र येत नाही. हा पवित्र समय आहे आणि यांना तू लपडे बाज म्हणतेस पारो. मी म्हणणार, आणि एकदा नाही 1000 वेळा म्हणणार लफडेबाज.